गांधीनगर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई. जप्त केलेला आयशर टेम्पो परत देण्यासाठी आयशर मालकाच्या मित्राकडून 50,000ची लाच मागितल्याप्रकरणी कोल्हापुरातील गांधीनगर पोलीस ठाण्यामधील API, PSI आणि कॉन्स्टेबल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 अधिकारी आणि पोलीस शिपायावर गुन्हा दाखल झाल्याने कोल्हापूर पोलीस दलात खळबळ उडाली. API, PSI सह 3 गुन्हा दाखल. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दीपक शंकर जाधव वय 44 वर्ष, सहाय्यक पोलीस निरीक्षक गांधीनगर पोलीस ठाणे, सध्या राहणार अथर्व ओंकार कॉम्प्लेक्स, बापट कॅम्प कोल्हापूर, मूळ राहणार पेठ किनाई तालुका कोरेगाव जिल्हा सातारा, आबासाहेब तुकाराम शिरगारे, पोलीस उपनिरीक्षक, सध्या राहणार विठू माऊली अपार्टमेंट, निगडेवाडी उचगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर, मुक्काम पोस्ट उमरगा चिवरी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव उस्मानाबाद आणि संतोष बळीराम कांबळे वय 33 वर्ष, पोलीस कॉन्स्टेबल बॅच नंबर 1828, गांधीनगर पोलीस ठाणे, राहणार शिरोली हाऊसिंग सोसायटी, माळवाडी शिरोली तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार आणि त्यांचा मित्र जनावरे वाहतुकीचा व्यवसाय आहे. तक्रारदारासह त्यांच्या साथीदारावर गांधीनगर पोलिसात गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यात तक्रारदाराचा आयशर टेम्पो आहे. तक्रारदार जप्त केलेला टेम्पो सोडवण्यासाठी आणि कोर्टात म्हणणी मांडण्यासाठी तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शिरगिरे यांना 25 नोव्हेंबर रोजी भेटले होते. यावेळी तक्रारदाराकडे 30,000 रुपयांची मागणी केली. तसेच त्यांच्या सहकार्याला दीपक जाधव यांनी फोन करून गुन्ह्यात मदत करतो म्हणत 35,000ची मागणी केली. यानंतर लाचलुचपतकडे तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीची पडताळणी केली असता शिरगिरे यांनी तक्रारदाराला फोनवर पोलीस कर्मचारी कांबळेंची भेट घेण्यास सांगितले होते. कांबळेंची भेट घेतली असता कांबळेंनी शिरगिरेंना समक्ष फोन केला. यावेळी शिरगिरेंच्या सांगण्यावरून तक्रारदाराकडे पहिल्यांदा 20,000 आणि तडजोड करून 15,000ची मागणी केली. दीपक जाधव यांनी तक्रारदार अटकेत असताना सदर गुन्ह्यात मदतीसाठी पैसे घेतल्याची कबुली देत व गुन्ह्यात मदत करतो असे सांगत उर्वरित 35,000ची मागणी केली. तसेच गाडी सोडवण्यासाठी शिरगिरेंना 10,000 रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. सदरची कारवाई शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपायुक्त, पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो पुणे, विजय चौधरी, अपर पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो पुणे यांचे, तसेच वैष्णवी पाटील, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर मार्गदर्शनानुसार बापू साळुंके, पोलीस निरीक्षक व पथक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर यांनी केली. हिरकणी न्यूज करिता विजय शिंदे, उचगाव, कोल्हापूर. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.